हॅलो, गुड मॉर्निंग. आज आम्ही अजून एका प्रवासासाठी निघालो होतो. सध्या आमचं खूप फिरणं चालू आहे इकडे तिकडे आणि जावं पण लागतं कधी कधी. आम्ही सकाळी आवरून सगळं निघालो होतो स्टेशनला जाण्यासाठी. आम्ही जिथे राहतो तिथून अर्धा तासाच्या अंतरावरती स्टेशन होतं जिथून आम्हाला ट्रेन होती. आणि इकडे अद्विक असं काही विचार करत बसला होता सकाळी गाडीमध्ये. त्याचे डॅडी आम्हाला सोडण्यासाठी आले होते स्टेशनवरती, कारण आम्ही दोघेच जाणार होतो पुढच्या प्रवासासाठी. स्टेशनवरती पोहोचलो. आमची ट्रेन थोडी 15-20 मिनिटे लेट होती म्हणून मी ते थोडंसं वेट केला. स्टेशनवर जास्त गर्दी नव्हती, ट्रेनमध्ये पण नव्हती. आणि ट्रेन आल्यावर ट्रेनमध्ये बसलो आम्ही. आद्विक इकडे मस्त एन्जॉय करत होता आणि नंतर तो पेंटिंग पण करत होता, ड्रॉइंग. लहान मुलांना काहीतरी टाइमपास हवा असतो म्हणून त्याच्यासाठी मी घरूनच घेऊन आले होते ड्रॉइंग करण्यासाठी, कारण मला माहीत होतं मी एकटीच आहे म्हणून तो मला खूप परेशान करणार होता. आणि आम्ही मस्त एन्जॉय करत निघालो होतो हैदराबादला जाण्यासाठी आईकडे. हैदराबादला आम्ही निघालो. दुपारची 12ची ट्रेन. आम्ही 7 वाजता तिथे पोहोचलो होतो. खूप कंटाळा आला होता आम्हाला ट्रेनमध्ये बसून, कारण एवढा वेळ बसण्याची आता सवय पण राहिली नाही आहे ट्रेनमध्ये. आणि एकटीनेच खूप बोर होत होतं, त्यात आद्विक पण झोपलेला होता. आणि शेवटी पोहोचलो आम्ही. तिकडे भाऊजी आले होते माझे आम्हाला घेण्यासाठी. त्यांच्या गाडीमध्ये बसलो आणि घरच्या प्रवासासाठी निघालो. घरी जाण्यासाठी आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागला, कारण ऑफिस सुटण्याची पण वेळ झालेली होती आणि ट्रॅफिक खूप होतं रस्त्यामध्ये, सिग्नल पण होते. घरी पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो, सगळेजण आले होते आणि मस्त रात्री कढी खिचडी एन्जॉय केली. आणि इकडे बघा नवीन टेक्निक, स्ट्रॉ घ्यायचं विसरलेलो होतो कोकोनट वॉटरसोबत, तर इकडे असा जुगाड चालू होता. डायरेक्ट ग्लासमध्ये वॉटर. आणि नंतर आद्विकची मस्ती मामासोबत आणि अंकलसोबत दीदीसोबत चालू होती. तो खूप मस्ती करत होता आणि तो खूप दिवसांनी भेटल्यामुळे त्याच्यासोबत ते पण बिझी झाले होते मस्ती करण्यामध्ये. छान एन्जॉय केला रात्री. आम्हाला खूप वेळ झाला होता, गप्पा मारत बसलो होतो आम्ही. आणि खेळता खेळताच आद्विक रुसून पण बसला होता. त्याचा रुसवा कसा बसा काढला, कॅमेरा पुढे धरला तो हसला आणि त्याचा रुसवा पण गेला. नंतर फॅमिली पॅक आणला होता आणि आईस्क्रीम मस्तपैकी सगळ्यांनी एन्जॉय केलं. खूप उशिरापर्यंत गप्पा मारल्या, आईस्क्रीम एन्जॉय केलं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.